मालेगावातून पेटला राज्यव्यापी वाद। टिपू सुलतान शिवराय तुलना राजकारणाच्या केंद्रस्थानी। इतिहासावरून सत्ता संघर्ष, शिवरायांच्या तुलनेवर मुख्यमंत्री संतप्त। एक फोटो, मोठा राजकीय स्फोट, महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांची रणधुमाळी। सपकाळांच्या विधानाने खळबळ, फोटो काढला पण आंदोलनाची ठिणगी कायम। मालेगाव मधील एका छायाचित्रामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे। उपमहापौराच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याने वातावरण तापले आणि त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानामुळे हा मुद्दा आणखी चिघळला। सपकाळ यांनी टिपू सुलतान यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने विरोधकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं काय घडलं, कसा पेटला हा वाद आणि आजची परिस्थिती काय आहे, पाहूया सविस्तर रिपोर्ट। मालेगाव महानगरपालिकेतील उपमहापौर शान ए हिंद निहाल अहमद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावण्यात आले। ही बाब सोशल मीडियावर व्हायरल होताच हिंदुत्ववादी संघटनांनी आणि शिवसेना शिंदे गटासह भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदविला। शासकीय कार्यालयात अशा प्रकारे छायाचित्र लावणे नियमबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला। वाढता तणाव लक्षात घेता महापालिका प्रशासनाने हस्तक्षेप करत संबंधित छायाचित्र दालनातून काढून टाकले। दरम्यान या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला आणि शौर्य गाजवले, त्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे असे वक्तव्य केले। टिपू सुलतान हे एक शौर्य गाजवणारे एक योद्धे होऊन गेले, एक भारताचे भूमिपुत्र होऊन गेले। त्यांनी कधी कुठल्याही विखारी विचारांना त्यांनी जवळ केलं नाही, तर एक शौर्याचं लक्षण म्हणून टिपू सुलतानांना आपण शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे। या विधानानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तुलनेवर आक्षेप घेत निंदनीय असल्याचे म्हटले। खरं म्हणजे त्यांना लाज वाटली पाहिजे। टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचं जे त्यांनी काम केलेलं आहे अतिशय निंदनीय आहे। छत्रपती शिवरायांनी स्वराज्य तयार केलं, मोगलांच्या जोखडातून सामान्य माणसाला मुक्त करण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते। आणि त्याचवेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणारा टिपू सुलतान याची तुलना करून दोघांनाही सारखा सन्मान द्या म्हणणं यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणं हे या जन्मात मी बघितलेलं नाही। आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही। पुण्यासह काही ठिकाणी सपकाळ यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आली असून विविध शहरात निषेध आंदोलनही करण्यात आली। काही भागात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे। मालेगाव मधील एका छायाचित्रापासून सुरू झालेला हा वाद आता केवळ स्थानिक मुद्दा राहिलेला नाही, तर तो राज्याच्या राजकारणातील मोठा संघर्ष ठरू लागला आहे। टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या संदर्भावरून सुरू झालेली ही चर्चा आता भावना, इतिहासाची मांडणी आणि राजकीय भूमिका यांच्यातील संघर्ष बनली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानानंतर वाढलेला राजकीय तणाव आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीव्र प्रतिक्रिया यामुळे हा वाद आणखी तीव्र झालेला आहे। सध्या विविध शहरांमध्ये निषेध आंदोलनं, तक्रारी आणि राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पावले उचलली असली तरी या प्रकरणाचे राजकीय पडसाद पुढील काही दिवसात आणखी उमटण्याची शक्यता आहे। इतिहासातील व्यक्तिमत्वाकडे पाहण्याचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सुरू झालेली ही लढाई पुढे कोणते वळण घेते हे पाहण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे। या संपूर्ण घडामोडींवर आमचे लक्ष राहील। अशाच नवनवीन घडामोडी आणि अपडेट्स मी आपल्यापर्यंत घेऊन येतच राहणार। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।